स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 10 मधील आजचा पहिला प्रश्न आहे बघा. एका खोक्यात 500 अंडी आहेत, तर 3/25 फुटली. उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली, तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती? आता अपूर्णांकाच्या प्रकारामधलाच हा प्रश्न आहे, तर अपूर्णांक ज्यांना व्यवस्थित समजलेला आहे त्यांना हा प्रश्न पटकन कळून जाईल बघा. एका खोक्यात 500 अंडी आहेत. आता त्यांनी असं अपूर्णांकाच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्यांनी पूर्ण संख्या दिलेली नाही की किती अंडी फुटलेली आहेत. मग आपण काय करायचं, नक्की किती अंडी फुटलेत ना ते पहिला काढून घेऊयात. 500 अंडी होते, त्याच्यातली किती 3/25 म्हणजेच किती फुटली बघा. 25 दुनी 50 आणि वरचा 0 म्हणजे 20 60 अंडी काय झाली तर फुटली. त्यानंतर बघा उरलेल्यांपैकी म्हटले, मग 60 अंडी फुटली, 500 पैकी 60 फुटली, तर उरली किती बघा. म्हणजेच काय करणार आपण, 500 वजा 60 करूयात, म्हणजे 440 अंडी उरली. आता सध्या आपल्याकडे अंडी उरली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. परत उरलेल्यांपैकी म्हणजे जी 440 उरली होती ना त्याच्यापैकी परत किती अंडी विकली म्हणून सांगितलंय, 4/5 अंडी एवढी विकली. परत ह्या 5 ने ह्याला डिवाइड करून घेऊ. 45 आणि 45 ह्याच्याबद्दल आलं 88. 88 गुणिले 4 म्हणजेच किती झाले बघा, 4×8 = 32. ह्याच्या गेला 3, 4×8 = 32. 32 आणि 3 किती झाले 35, म्हणजे 352 एवढे आले. तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती बघा. आता 60 फुटली अधिक आणि उरली किती, ह्याच्यातली उरलेल्यांपैकी विकली किती तुम्ही 352, म्हणजे 60 आणि 352 ह्या दोघांची बेरीज करूया. किती आली बघा, 0 0 झाले, 7×5 11 आणि ते 410 आली बघा. बरोबर आहे का बघा. 350 अधिक 60 0 आले, 7×5 11 आणि 4 म्हणजे 410 आले. मग आता तुम्हाला ह्याच्यातलं काय काढायचं होतं बघा, तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती फुटली आणि विकली मिळून 410. आपल्याकडे होती किती, एकूण 500 होती, तर 500 वजा 410 करा, म्हणजेच आलं किती तुमचं उत्तर 90. ही काय असणार आहे तर उरलेल्या अंड्यांची संख्या असणार आहे. आलेत लक्षात कशा पद्धतीने करायचं. अपूर्णांक जरी असला ना तर केअरफुली प्रश्न वाचायचा, विकली किती, फुटली किती आणि त्याच्यातनं गेलेली किती आहेत आणि तुमच्याकडे आता शिल्लक राहिलेली किती आहेत ते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. पदावलीच्या प्रकारामध्ये आहे, पण अपूर्णांक विथ पदावली असा दिलेला आहे. काय करूयात, पहिला कंचे भागू बेव प्रमाणे पहिल्यांदा कंस आपण सोडवून घेऊयात बघा. 3/8 भागिले कंस म्हणजे इथं काय दिलंय, अपूर्णांक समान छेद समान नाही, तर पहिल्यांदा आपण अपूर्णांकाचा छेद समान करून घेऊयात. कसं करणार बघा. ह्यानं 5×7 = 30 आले, तिरकस गुणाकार करायचा, वजा 3 आणि 7×3 = 18 अधिक हा आलेला 5/8 झाला. त्यानंतरचं 3/8 भागिले 30 वजा 3 म्हणजेच किती आले 27. 27 भागिले 18 करूया, अधिक 5/8. अजून पण हा कंस सुटलेला नाही. आता ह्याला भागिले करून उलटून गुणिले करूयात, म्हणजेच 3/8 उलटून गुणिले 18 भागिले 27 आणि अधिक 5/8. काय करणार बघा इथं, आता 3×9 = 27 आणि 9×2 = 18 बघा. इथला 3×1 = 3 झाला, 3×9 = 27 आलं, परत 9×1 = 9 झालं, 9×2 = 18 आलं, परत पुन्हा 2×1 = 2 झालं, 2×4 = 8 आलं. ह्याचा अर्थ किती होणार इकडं 1/4 अधिक 5/8 म्हणजेच किती होणार ह्यांचं. परत छेद समान नाहीयेत, पुन्हा आपण छेद समान करून घेऊयात. किती झाले बघा, 8×1 = 8 अधिक 4×5 = 20 आणि भागिले 8×4 = 32 म्हणजे 20 आणि 8 = 28. 28/32 झालं, म्हणजेच किती होणार बघा, 4×7 = 28 आणि 4×8 = 32 म्हणजेच उत्तर किती आलं तर 7/8 आलं. कारण शेवटपर्यंत ना तुम्हाला पूर्णपणे त्याचं संक्षिप्त रूप केल्याशिवाय ना पुढचं आपण सोडवू शकत नाही. त्याच्यामुळे पूर्णपणे त्याला संक्षिप्त रूप कन्वर्ट करून घ्यायचं. आलेत लक्षात किती आहे त्याचा आन्सर बघा व्यवस्थित. किती दिलेला आहे तर 1/4 करून आलेलं उत्तर बघा, अधिक 5/8 अधिक तिरकस गुणाकार करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे तिरकस गुणाकाराप्रमाणे किती येतंय बघा व्यवस्थित, त्याच्यातलं चेक करून घ्या. किती आलेलं आहे तर 7/8 हे त्याचं उत्तर आहे. कळालेत कशा पद्धतीने केलेलं आहे ते बघून घ्या. त्यानंतरचं बघा पुढचा प्रश्न आहे. 4/11 मध्ये 4/11 किती वेळा मिळवल्यास उत्तर 12 येईल. फिक्स आणि फिक्स प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपसाठी असतो म्हणजे असतोच असल्या प्रकारचा.
आणि मुलं बरोबरच नाही 411 मध्ये हे 33 वेळा 21 वेळा असं कंटाळून जातात, किती वेळा ते मिळवायचं. मग बरेच विद्यार्थी तर ना डायरेक्ट तुम्हाला म्हणजे एबीसीडी पैकी कुठला तर एक टिक करूनच नाही रिकाम व्हायचं. तर तसं न करताना ह्याला एक मी सूत्र सांगते, त्या सूत्र लक्षात ठेवायचं. ते ट्रिक वापरले तर पटकन तुम्हाला आन्सर सुटतील, कुठली पण येऊ द्या. काय करायचं बघा, पहिल्यांदा इथला छेद घ्यायचा, छेद भागिले अंश करायचं. परत आलेलं किती करून घ्यायचं गुणिले जी काय तुमची बेरीज झाल्या का ती बेरीज घ्यायची आणि ओव्हरऑलला परत वजा 1 करायचं. आता ह्याप्रमाणे बघूया सुटतं का नाही ते. छेद म्हणजे किती आलाय 11, अंश म्हणजे किती आला 4 आला, गुणिले बेरीज किती येईल सांगितलंय तर 12 आणि आलेल्या उत्तरातून वजा 1 करायचं. आलेत लक्षात बघा. असले प्रश्न असतातच आणि खूप विद्यार्थ्याच्यामध्ये कन्फ्युज होतात की 21 वेळा मिळवायचं 32 वेळा, आणि तेवढं शक्य नाही बरं का मिळवणं वगैरे, आणि पटकन सुटणार पण नाहीये. तशी जर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेलो वेळेत तर बिलकुल होणार नाहीये. आणि मग काय करायचं, छेद भागिले अंश गुणिले बेरीज. इथं किती झाले बघा, 4 एके 4 झाला, इथला 4 एके 12. मी मुद्दाम त्याच्यावर खाट मारत नाही, कारण खाट मारली का मुलांना कळणार नाही किती लिहिलं होतं ते, म्हणून मी नाही त्याच्यावर खाट मारत, गोल करते. तुम्ही ओळखून जायचं ह्याला भाग लावलेला आहे तो. 4 त्रिकोण 12, 11 त्रिक 33 आलं का, आणि 33 वजा 1 म्हणजे आलेलं उत्तर किती असणार आहे तर हे 32, म्हणजे ऑप्शन नंबर 4. मी मुद्दाम त्याला ऑप्शन दिलेले आहेत कारण जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ दे की शॉर्ट ट्रिक आणि लॉंग रूटनं आपण गेलं तर किती त्रास होणार आहे. आता 32 वेळा मिळवणं म्हणजे काही जोक नाही, आणि 32च हे तुम्हाला कसं माहित असणार ना, माहित पण होणार नाही, म्हणजे तोच आकडा येईल. मग पहिले तुम्ही 3 ऑप्शन घालून बघणार, तेवढा वेळ जाणार, परत 4था येणार बरोबर. त्याच्यापेक्षा ना स्पष्टपणे हा लक्षात ठेवायचा, छेद भागिले अंश गुणिले बेरीज, आणि ब्रॅकेटला हे टाकायचं. ब्रॅकेट टाकून मग आलेलं जे उत्तर असेल ना ते -1 करायचं, म्हणजे तुम्हाला परफेक्ट आन्सर मिळेल. त्यानंतरचा बघा, परत पदावली आणि अपूर्णांक आलेला आहे. पहिल्यांदा गुणाकार करू, परत बेरीज करू. ह्या 7ला हा 7 गेला, इथे 1 आलं, इथे 1 आलं, परत 5 एके 5, इथं पण 1 आलं. राहिलं किती बघा, इकडं पूर्ण एवढं सगळं गुणाकार करून उत्तर किती आलं होतं आपलं तर 1, आणि हा अधिक 1, आलेलं उत्तर किती झालं तर 2. कळालेच कसं सोडवायचं. त्यानंतरचं बघा किती येणार, 4 चौक 16, 16 आणि 5 21 भागिले 4, अधिक परत ह्याचा व्यवस्थित करून घ्या. 4 चौक 16, 16 आणि 5 21 भागिले 4, अधिक 4 चौक 16 आणि 5 21 भागिले 4. आता बघा कसा मुलांसाठी कन्फ्युजन प्रश्न आहे. अंश पण समान दिलेत आणि छेद पण समान दिलेत. जरी अंश समान असो नसो आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. फक्त आपला नियम काय आहे, छेद समान असेल तर अंशांची बेरीज असेल बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करून घ्यायची. ह्या तिन्हीपैकी काय करायचं, एकच अंश खाली छेद घेऊन टाकूया आणि वरच्यांची बेरीज करायची. 21 अधिक 21 अधिक 21. ज्यांचा 21चा पाडापाठ आहे त्यांनी सरळ 21 त्रिक 63 करा आणि भागिले हा आलेला 4. बघायचं ऑप्शन मध्ये आहे का. कधी कधी अपूर्णांक म्हणजे ह्याच्यामध्ये दशांश चिन्हामध्ये पण ऑप्शन देतात. दशांश चिन्ह बघा किंवा पूर्णांकीचा अपूर्णांक वगैरे असं दुसरं काय असलं तरी सुद्धा तुम्हाला ह्याला सिमिलर आलेलं आहे का हे चेक करून घेऊन तुम्ही सोडवू शकता. माझ्या मते आता तुमच्या लक्षात आली असतील, किती एक्झाम्पल मोठे असू द्या आपण आपल्या नियमाप्रमाणे जायचं. तुम्हाला एक्झाम्पल ही 100% सुटतातच, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कळालेत कशी सोडवायची होती, लक्षात आलेली असावीत. आता काही प्रॉब्लेम असेल असं मला काही वाटत नाही. या एक्झाम्पलमध्ये मी व्यवस्थित सांगितलेले आहेत. ते 500 पहिलं दिलेलं आहे बघा, ते व्यवस्थित क्लिअर करून घ्या. 500 अंडी आहेत आणि त्याच्यातली 325 फुटली. आता तुम्हाला कन्फ्युजन म्हणजे त्यांनी डायरेक्ट 60 अंडी फुटली असं देऊ शकत होते, पण मुलांनी 500 वजा 60 करून लगेच 440 सांगितलं असतं. पण त्यासाठी तर ते देत नाहीत तसं. त्यांनी उलट अपूर्णांकांच्या भाषेमध्ये, जेणेकरून मुलगा पहिल्या स्टेपलाच अडकला पाहिजे. एक्झाम्पल तर सुटलं पाहिजे पण त्या मुलाचा वेळ पण गेला पाहिजे. म्हणजे शेवटी काय त्यांना फिल्टर लावायचं आहे. मेरिटमधले मुलंच त्यांना पुढं, आणि ते अशीच मुलं टिकतात ना, त्याच्यामुळे तो त्यांचा पण काही दोष नाही. पण आपण तेवढं अलर्ट असणं गरजेचं आहे की त्याचा अर्थ काय होऊ शकतो ते. परत उरलेल्यांपैकी सांगितलंय, म्हणजे उरलेल्यांपैकी तर काही विद्यार्थी 60 पैकी पण घेतील, पण नाही फुटली म्हटल्यावर उरले किती तर 500 वजा 60 करून 440, आणि 440 गुणिले 4/5 केलं की ती काय झालेली असणार आहे, विकलेली म्हणजे 352 विकली. मग फुटली विकली, मग राहिली किती तर 500
पैकी राहिलेली बघायची. मग फुटली किती 60 आणि विकली किती 440. म्हणजेच टोटल तुम्हाला 352 ना, ते 440 सांडी उरली होती. पहिला 60 फुटली म्हणून आपण 500 वजा 60 करून 440 उरली आणि त्याच्यातले उरलेल्यांपैकी त्यांनी विकली किती तर 352 एवढी विकली. म्हणून 60 अधिक 352 बरोबर 410 आणि 500 मधून 410 गेलं म्हणजे उत्तर किती आलं तुमचं तर 90 हे तुमचं उत्तर असणार आहे. तिसरा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेसाठी विचारलेला आहे आणि मुलं फसतात. त्याच्यामुळं तुम्हाला हा क्वेश्चन नाही फिक्स करायचा म्हणजे करायचा छेद भागिले अंश गुणिले बेरीज आणि ब्रॅकेट सोडवून परत आलेल्या उत्तरातून वजा 1 करायचं आहे. एवढं फक्त क्लिअर करा. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट 6वा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न बघा. 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर किती येणार आहे तर बेरीज 6 येईल असं विचारलेलं आहे त्याने. मग आता ऑप्शन जर आपण प्रत्येक वेळेस घालून बघायचं म्हटलं तर तेवढं पॉसिबल नाही. कारण 3/5 मध्ये ना 8 वेळा 3/5 मिळवायचं का 5 वेळा का 7 वेळा का 9 वेळा. मग चारही जर समजा आता परीक्षेला जर चौथाच ऑप्शन करेक्ट असेल तर आपले ते 4 ऑप्शन घालून बघण्यामध्ये किती वेळ जाईल ना. मग तो काही म्हणजे योग्य मेथडच नाही. जर आपला एवढा वेळ जाणार असेल आणि ते पण स्कॉलरशिप सारख्या पटपट सॉल्व्ह करायला लागणार आहे एक्झाममध्ये, कारण तुम्हाला काही जास्त वेळ मिळत नाही ना. 1 मिनिटाच्या आतना बाहेर तुम्हाला तर एक्झाम्पल म्हणजे सॉल्व्ह पण करायचं असतं. मग एवढा वेळ जर आपण एका प्रश्नासाठी घालवला तर बाकीचं म्हणजे बाकीच्या प्रश्नांचं काय करायचं. तर त्यासाठी ना एक सूत्र सांगते तेवढं लक्षात ठेवायचं. बघा कोणतं आहे ते. काय करायचं छेद दिलेला छेद भागिले काय करायचं तुमचं अंश लिहायचा. छेद भागिले अंश आणि गुणिले बेरीज करायची. ब्रॅकेट कंप्लीट आणि वजा 1 करायचं. आता इथं छेद बघा कोणता आहे तो छेद किती दिलाय 5 आहे. अंश 3 आहे आणि गुणिले बेरीज किती येईल म्हणून सांगितलंय 6 आणि आलेलं उत्तरातनं वजा 1 करायचं. म्हणजेच बघा 3 दुनी 6 झाले का 3 एके 3 आलं. इथं 3 दुनी 6 म्हणजे 5 दुनी 10 वजा 1 बरोबर किती आलं तर 9 आलं. आलेत लक्षात. म्हणजे ह्याचा अर्थ काय 9 वेळा मिळवायला पाहिजे म्हणजे तुमचं जे उत्तर आहे किंवा तुमची जी बेरीज आहे ना ती किती येईल तर 6 येईल. म्हणजे 3/5 मध्ये 9 वेळा अजून 3/5 मिळवायला पाहिजे म्हणजे उत्तर तुमचं किती असणार आहे तर 6 हे उत्तर असेल. कळालेत कसं सोडवायचं आहे ते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. अपूर्णांक विथ पदावली अशा पद्धतीने आलेला आहे. आपण नियम विसरायचे नाहीयेत. पहिल्यांदा कंचे भाग वेव प्रमाणे जायचं. इथं आता 1/2 दिलेला आहे. पहिलं भागाकार असतं. मग भागाकार जर अपूर्णांकामध्ये आला ना तर तो उलटून गुणिले करून सॉल्व्ह करायचा. म्हणजेच किती झाले बघा 2/1 आलं. अधिक 1/2 तसंच ठेवा गुणिले 1/2 वजा 1/2. आता बघा दोन्हीकडे पण गुणाकार आलेला आहे. इथल्या 2ला हा 2 गेला ह्याला 1 गेलं. म्हणजेच इथं 0 राहणार आहे का 0 नाही राहणार. कारण तो गुणाकार असल्यामुळे जर वजाबाकी असते ना तर 0 म्हटलं असतं. अदरवाईज इथं आता काय एकमेकांना कॅन्सल झाले म्हणजे ते उत्तर किती येणार तर इथलं 1 आलं. बरोबर. इथला 2ला 2 गेलं 1ला 1 म्हणजे राहिलं किती 1 अधिक ह्या दोघांचा गुणाकार करा किती येणार. जर अपूर्णांकामध्ये गुणाकार असेल तर अंशांचा गुणाकार करायचा भागिले छेदांचा गुणाकार. मग किती आलं बघा 1/4 आला आणि परत आलेलं वजा 1/2 आलं. आता एक काम करूया. ह्या दोघांचं पहिलं करूयात बेरीज. 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. म्हणजेच ह्याचं किती होणार 4 एके 4 आणि अधिक 1 म्हणजे 5/4 वजा 1/2 आला. परत अपूर्णांक आला. परत छेद समान नाही. परत छेद समान करून घेण्यासाठी तिरकस गुणाकार करूया. 5 दुनी 10 झाले वजा 4 एके 4 आणि भागिले 4 दुनी 8 म्हणजेच 10 वजा 4 6 6/8 म्हणजेच 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8 हे तुमचं आन्सर असणार आहे 3/4. जोपर्यंत पूर्णपणे भाग जात नाही तोपर्यंत संक्षिप्त रूप देत राहायचं कारण त्यापैकीच कोणता तर एखादा ऑप्शन परीक्षेसाठी असणार आहे. त्यानंतरचं पुढचं बघा. पदावलीचा 2.1/6 अधिक 3.1/6 वजा 2/3 दिलेला आहे. ह्याचं पहिल्यांदा आपण 6 दुनी 12 ने किती करून घेऊया 13. 13/6 अधिक 6 साहित्रिक 18 ने 19/6 आणि वजा 2/3 आलं. आता परत इथं छेद समान आहे काही प्रॉब्लेम नाही. छेद समान असेल तर अंशाची बेरीज करा भागिले छेदाचे म्हणजे छेद समान आहे तर एकच छेद घ्यायचा. किती आलं इथं 6 झालं. 13 आणि 19 आणि 13 किती झाले बघा 9 3 12 ह्याच्या गेला 1 आणि 32 वजा परत 2/3. परत पुन्हा इथं छेद समान नाही आहेत. परत आपण छेद समान करून घेऊयात आणि परत छेद समान करताना ना ह्याला संक्षिप्त रूप देऊयात आपण. 2 त्रिक करू इथं आणि म्हणजे छेद समान होऊन जातील. इथं 2 त्रिक करू आणि इथं
16 दुनी 32 म्हणजे 16 वजा 2/3 आलं. म्हणजेच किती होणार बघा. आता छेद समान आलेला आहे म्हणून खाली छेद लिहिला. वरती 16 वजा 2 म्हणजेच किती आलं तर 14/3 हे तुमचं फायनल आन्सर आहे. आलेत लक्षात कसं सोडवायचं. कितीही पदावली अवघड असली ना तर अशा पद्धतीने गेलात ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर किती असणार आहे तर 14/3 हे फायनल आन्सर असेल. कळालेत कसं सोडवायचं होतं ते बघा. 2.1/6 आहे म्हणून आपण 6 दुनी 12 करून घेतलं. 12 आणि अधिक 1 आलेलं 13. 13/6 झालं. परत अधिक 6 त्रिक 18 आणि 1 19. 19/6 वजा 2/3. आता अगोदरची जी 2 आहेत अपूर्णांक त्यांचे छेद समान आहेत पण तिसऱ्याचा नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण दोघांचं करून घेतलं. म्हणजे 13 आणि 19 किती आलं तर 32 झालं. ठीक आहे. मग 32/6 वजा 2/3. परत पुन्हा छेद समान आहे म्हणून आपण ह्याचं संक्षिप्त रूप केलं बघा 32/6चं. तर ते 2 न भागल्यामुळे दोन्ही संख्यांना 16/3 आलं वजा 2/3. म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं तर 14/3 आलेलं आहे. कळालेत कसं सोडवायचं होतं ते. जमेल ना. तर कशा पद्धतीने सांगितलेलं आहे करायला ते. त्यानंतरचं पुढचं गणित बघा काय दिलेलं आहे ते. पुढचं किती नंबर येतोय 9 नंबरचं बघा. 1/2 अधिक 2/3 दिलेलं आहे आणि परत पुन्हा भागिले करून तुम्हाला सांगितलेलं आहे बघा किती. 1/2 अधिक, तुम्ही ट्राय केलं तरी चालेल बघा तुम्हाला जमतं का. 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 आणि भागिले 3/2 आहे. कंचे भागोबेवप्रमाणे पहिल्यांदा आपण कंसातलं सगळं सोडवून घेऊया. आता इथंही सेम प्रॉब्लेम आहे की छेदच समान नाही आहेत. पहिल्यांदा दोघांचे छेद समान करून घेऊयात. 3 1 3 आणि 3 आणि इथला किती आला 2 4 भागिले 6 अधिक परत 3/4 आला. ओव्हरऑलला परत पुन्हा भागिले 3/2 आलं. 7/6 झाला अधिक 3/4 भागिले परत 3/2 आलं. पुन्हा काय करूया त्याचं परत छेद समान इथं नाही आहेत म्हणजे 7 चोक 28 आणि सांबारा साहित्रिक 18 भागिले 6 चोक 24 भागिले 3/2. म्हणजेच पुन्हा तुमचं कसं होणार हे 28 आणि 18 किती झाले बघा. 28 आणि 18 8 8 16 ह्याच्या गेला 1 आणि 4 46 भागिले 24 आलं. आणि परत भागिले 3/2 आहे. ह्याला आपण उलटून गुणिले करून 2/3 लिहूया. ठीक आहे. परत पुन्हा भाग जातो का बघूयात. आलेला ह्याला खाली 24 आलं आणि 28 आणि 18 ते 46 झाले. 8 8 16 बरोबर आहे 46. आता परत काय करायचं ना भाग जातो का नाही आपण चेक करून घेऊयात. इकडे जाऊ शकतोय बघा 46 तसंच राहू देत आणि भागिले किती होईल इथं 12 येईल आणि गुणिले परत 2 न गेला 1/3 आलं. आता पुढे काय जाणं शक्य नाहीये त्याच्यामुळे 46 भागिले 22 12 त्रिक 36 पण अजून रिडक्शन करू शकतोय. म्हणजेच 23 भागिले किती येऊ शकेल तर 2 न भाग लावा दोन्हीला पण म्हणजेच 18 2 36 23/18 हे तुमचा आन्सर असणार आहे. आलेत लक्षात. कितीही अवघड असू दे आपला नियम सोडू नका. नियमाप्रमाणे जावा. काय काय केलं व्यवस्थित बघा. छेद समान नसेल तर छेद समान करून घ्यायला लागणार आहे. अपूर्णांकांचा भागाकार असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर उलटून गुणिले करून घेऊन मग सोडवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा 2/5 अधिक 4/5 परत पुन्हा पदावली अपूर्णांकाचीच आहे. पहिल्यांदा कंस सोडवूयात. इथं छेद समान आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे खाली 5 येणार 4 आणि 2 6 झाले. परत भागिले हा दुसरा कंस सोडवूयात. खाली 9 ॲज इट इज येणार 5 वजा 1 म्हणजे 4 झालं. आता इथं भागाकाराचं चिन्ह असल्यामुळे त्याला काय करून घेऊयात आपण उलटून गुणिले म्हणजे 6/5 गुणिले 9/4 झालं. काय करणार इथं 9 संग 54 करूयात हवं तर आणि 4 पंचे 20 कारण अंशांशाचा गुणाकार करू छेदाचा गुणाकार करू. इथं 2 त्रिक 6 आणि 2 4 असं सुद्धा करू शकतो काही प्रॉब्लेम नाही. इथं करून घेऊयात आपण 2 न जर डिवाइड केलं तर 27 आलं वरती आणि खाली 10 येणार. म्हणजे 27 दोन्ही 54 आणि खाली 10 दोन्ही 20 म्हणजे 2 न दोन्हीलाही भाग जाऊ शकतो. आता पुढे काय जाणं शक्य नाहीये. हा ऑप्शन असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही असा पण असू शकतो 10 दोन्ही 20 आणि 7 असा सुद्धा असू शकेल किंवा दुसरा म्हणजेच कोणता तर 2.7 हा सुद्धा ऑप्शन असेल. ज्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शनमध्ये कोणता असेल ना तर तो तुमचं तुम्ही चेक करू शकता. दशांश चिन्हामध्ये असेल तर दशांश चिन्ह लिहा. अदरवाईज तुम्हाला दुसरा कोणता ऑप्शन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. मी दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर काढून दिलेली आहेत. कळालेत कसं सोडवायचं आहे ते. त्यानंतरचं बघा पुढचं पण सेम पदावली आहे. तिथं सुद्धा तुम्हाला दोन्ही ब्रॅकेट दिलेले आहेत. तर दोन्ही ब्रॅकेट सोडवताना काय करणार आहोत तिथं छेद समान आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आपण काय करूया त्याचं म्हणजे एकाचा आहे एकाचा नाही
5 3 आणि किती झाले 4, छेद समान आहे ना हे दोघांचा, त्यामुळे एक खाली लिहिला, मध्ये बेरजेची क्रिया असल्यामुळे आपण बेरीज करून घेतली, वजा परत 3/10 पुन्हा ब्रॅकेट आहेच, गुणिले इथं 36/45 आहे, त्याला उलटून गुणिले करा, 5/16 आलं, म्हणजेच इथलं किती होणार, इथं छेद समान नाही तर छेद समान करून घेऊयात. काय करू शकतो आपण आता क्रॉस वगैरे, ठीक आहे क्रॉस जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, किंवा मग तसं करा तुमच्या ना, इथं जरी आपण 4 दोन्ही करून घेतलं तर 8 झालं बघा, आणि 8 वजा 3 म्हणजेच किती होणार, इथं खाली बघा 4 दोन्ही 8 म्हणजे 8/5 दोन्ही 10 झाले, आणि वजा 3/10 परत पुन्हा गुणिले इथलं 36 5 90, इथला 5 एके 5 5 90 45 9 एके 9 9 चौक 36 4 एके 4 4 चौक 16 झाले का बघा. काय राहिलं आता त्याच्यामध्ये, काहीच नाही राहिलं ना, फक्त 1/4 राहिला, बरोबर आहे का बघा. 5 90 45 आणि 9 चौक 36 वर 4 आला होता, आणि मग 4 चौक 16 म्हणजे फक्त एकच 4 शिल्लक राहिला. एवढं सगळं सॉल्व्ह करून म्हणजे 1/4 आलं. इथला किती झाला, 8 वजा 5 म्हणजेच 3 आले, सॉरी 8 वजा 3 म्हणजेच 5 5/10 गुणिले 1/4 म्हणजेच 5 दोन्ही 10 झाले, म्हणजेच 1/2 गुणिले 1/4 बरोबर किती आलं तर 1/8 हे तुमचं आन्सर असेल. कळाले कसं सोडवून घ्यायचं आहे. कितीही कसंही असलं ना तरी आपले नियम आपल्याला जमले की किती मोठी पदावली असली ना तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. कळाले. 36/45 वगैरे. आता इथं तर किती मोठे आकडे दिसतात बघा, पण ज्यावेळेस आपण उलटून गुणिले केलं ना तर ते बरोबर सगळे एकमेकांना कट होऊन गेले बघा. 5 9 45 केलं, मग खाली इकडं 9 आला, लगेच वरती 36 आहे, मग 9च्या पाड्यात 36 असल्यामुळे 9 चौक 36 घाला, परत वर लगेच 4 आल्यामुळे खाली परत 16 आहे, तर 4 चौक 16 होऊन फक्त खाली 1/4 आला. मग अशा पद्धतीनं करून घेतलं ना तर एकदम सोपे जातील. कळालेले असतील अशी अपेक्षा करूयात, काही प्रॉब्लेम नसावा आता तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा किती झाले बघा, 10-11 झाले. नेक्स्ट 12वा प्रश्न बघूयात. चला 12वा प्रश्न बघूयात. 12वा प्रश्न आहे दशांश संदर्भातला. तर पहिल्यांदा दिलेला आहे बघा किती 0.007 गुणिले परत 0.7 गुणिले परत किती दिलेला आहे तर गुणिले पुन्हा 7 आहे. इथं डबल गुणिले झालेलं आहे, गुणिले 7. तर काय करायचं बघा, पहिल्यांदा साधा गुणाकार करून घ्यायचा. 3 वेळा 7 आहे, तर 3 वेळा 7 केल्यानंतर त्यांचा गुणाकार किती येणार तर 7चा घन डायरेक्ट पाठ असेल ना तर पटकन लक्षात येईल. 7चा घन येतो 343. मग पहिल्यांदा काय करूयात आपण, इथं 343 लिहून ठेवायचं. ठीक आहे. मग परत उजव्या बाजूने काय करायचं, दशांश चिन्हाची घरं मोजायची आणि तेवढी दशांश चिन्हाची घरं बघून नाही ती घरं तिथं शिफ्ट करायची. आता इथं बघा दशांश चिन्हानंतर इथं एक घर आहे, इथं तिसऱ्यामध्ये तर एक पण घर नाहीये, दुसऱ्यामध्ये इथं एक घर आहे, इथं किती 2 म्हणजे एकूण किती घरं झाली 3 घरं झाली. बरोबर. हा मग काय करूया आता, देऊ इकडून मोजा 1 2 3 दशांश चिन्ह इथं देऊया का, आणि आपल्याला कळावं याकरिता इथं 0.0343 असं त्याचं उत्तर आलेलं आहे. आलं का लक्षात. आता घरं कशी मोजायची कळालेत का, दशांश चिन्हानंतरची घरं कशा पद्धतीने घ्यायची. इथं किती आहेत, एकच आहे. दशांश चिन्हानंतर किती आलेत का नाही ती बघायची. अगोदरची मोजायची का नाही, हा उजव्या बाजूची मोजायची. दशांश चिन्हानंतर उजव्या बाजूची मोजायची, किती घरं येतात बघायची, आणि त्याच्यानुसार मग इथं पॉइंट उजव्या बाजूने देत यायचं. कळालंय का आता टीचर. म्हणजे उजवीकडून मोजत यायचं आणि दशांश नंतर किती शून्य आहे ते पाहायचं. 2 3 असतील तर 3 शून्य हो बाळा, किती घर आहे ती बघायची. शून्य असू दे किंवा दुसरं कुठला पण आकडा असू दे तो बघायचा. कोणती पण अंक वगैरे असेल ना तर ते बघायचं. आता टीचर तुम्ही 0.3 घर कशी केली. कुठलं 0 हे का, इथले दशांश चिन्ह हित आहे की नाही, मग दशांश चिन्हानंतर हे एक घर आणि हे एक घर, 2 घरं झाली का. आणि इथलं दशांश चिन्हानंतर हे एक घर किती झाली 3 झाली का. मग आपला सगळा गुणाकार करून किती आला होता 343 आला होता. म्हणून आपण काय केलं, उजव्या बाजूने 3 घरं मोजायची, 1 2 आणि 3 झाली का इथं, आणि मग इथं दशांश चिन्ह दिला. आलं का लक्षात आता. आलं. हा आता पुढचं बघा, 36.09 गुणिले किती आहे 100 आहे. आता काय करायचं, तात्पुरतं दशांश चिन्ह नाही असं समजायचं. मग सांग मला किती गुणाकार होणार. इथलं दशांश चिन्ह नाही असं समज, आणि 3609 गुणिले 100. हा म्हणजेच किती होणार, 2 2 शून्य देऊ का. हा आलं का लक्षात. आता मला सांग दशांश चिन्हानंतर किती घर आहे ते 2 घर. हा मग आता दशांश चिन्ह मी खाली उत्तरामध्ये कुठं देऊ सांग. 2 घरानंतर हा
म्हणजेच कुठे येणार, कुठल्या बाजूने शून्य मोजणार? शून्य झालं की नंतर हा, येणार. छान. 1 2 इथं झालं का? मग उत्तर किती आलं तुझं सांग? 3609. हा, आणि दशांश चिन्हानंतर 0 0 आलं तर त्याला काही किंमत आहे का? नाही. हा, आता हे जब कसं करायचं, इथं परत 1 अधिक हे 1 चे 10 म्हणजे बाळा किती लिहायचं असतं? 10 नाही, दशांश चिन्हामध्ये किती लिहायचं? 1 चे 10 0 पॉइंट हा, हा, हा. 0 दशांश चिन्ह चिन्ह 1 हा अधिक हे किती होणार सांग? 0 हा 0 हा 0 नाही बाळा, 0 दशांश चिन्ह 01, कारण वरचं आहे असं लिहायचं आणि उजव्या बाजूने खाली 100 आहे म्हणून 2 घरं हे करायचे. आता तिसरं सांग किती येणार? 0 हा पॉइंट हा 0 हा 0 हा. 1. 1 आलं का लक्षात? दशांश चिन्ह म्हणायचं बाळा, पॉइंट म्हटलं तरी चालतं, दशांश चिन्ह म्हटलं तरी चालतं. आता ह्या सगळ्यांची आपण काय करूया, बेरीज करूया का? हो. हा, किती येणार बघ आता, इथं 1 लिहूयात अधिक परत हे किती दशांश चिन्हाच्या खाली इथं 0 दशांश चिन्ह 1, इथं काहीच नव्हतं म्हणून आपण इथं 0 देऊया. अधिक परत 0 दशांश चिन्ह 0 1, इथं काय नाही, आपण 0 0 वाढवूया आपल्यासाठी. आणि तिसरं बघ बरं किती आहे, अधिक 0 दशांश चिन्ह 0 0 1, इथं 0 0 आणि 0. आता बेरीज कर बरं किती झाली बघ. 1 हा 1 हा 1 हा पॉइंट दशांश दशांश चिन्ह 1. हा, आता हे जर वाचन कर बरं किती आलं. 1 दशांश चिन्ह हा. 111. नाही बाळा, असं 1 हा 1 बरोबर 1 1 1 1 हा झालं 1 ते. 1 1. हा, असं करायचं. आले का लक्षात आता? हो. हा, आता पुढचं बघ, हे उदाहरण कुठल्या धड्यामधलं आहे? पदावली हा, पदावली. मग कसं सोड, पदावलीला पहिल्यांदा काय घ्यायचं असतं? कंचे भागू पेव. हा, मग आता बघूया तिथं 25 अधिक 5 गुणिले 4, आणि आता 4 ला 10 न भाग जातोय का? नाही. हा, मग काय करायचं बघ, 4 इथं 4 लिहायचं आणि ह्याच्या अंश आणि छेदाच्या रूपात मांडणी करायची. 4 छेद 10 लिहिलं का खाली? वजा 25. आता पुढचं सांगा. 25 अधिक 5 30. 25 आणि अधिक 5 किती? तिथलं करायचं. 25 आणि 5 30 बाळा पहिल्यांदा ती क्रिया करते. पहिल्यांदा कोणती करायची? बघा काय गुणाले आता गुणली. हा, कसं सोडवणार बघ. 25 अधिक 5 गुणिले 4 छेद 10 आणि वजा 25 आहे. पहिल्यांदा कोणती क्रिया करणार आपल्यात आता? 5 गुणुले 4 छेद 10. हा, ही क्रिया करणार. मग 5 एके 5 हे अंशात आहे आणि हे छेदात आहे की नाही, तर 5 दोन्ही 10 येणार का नाही? म्हणजे कसं झालं बघ, 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10 आलं का इथं? हो. आलं का? हा, परत पुन्हा इथं बेक बे आणि इथं किती झाले? बे दोन्ही 4 झालं का बघ? म्हणजे उत्तराला 2. हा, बरोबर. आता कळालं का कसं आलं ते? मग आता काय करायचं जर 25 अधिक 2 वजा 25, मग मला सांग बरं आता किती झाले? 27 वजा 25 म्हणजे उत्तर किती येणार? 2. छान, 2. म्हणजे आता कळालं का कसं घ्यायचंय ते? जरी भाग जात नसला तर अंश आणि छेदाच्या रूपात लिहून घ्यायचं. कळेल का आता? ह्याच्या अगोदर पण मी एकदा दोनदा सांगितलं होतं, आता विसरलंय तर परत लक्षात ठेवायचं. असं जर आलं 4 ला भाग जात नाही ना 10 ने, तर मग कसं करून घ्यायचं? अंश आणि छेदाच्या रूपामध्ये मांडणी करून घ्यायचं. जमेल का आता सोडवायला? हा, इथलं कळालंय का सांगा आता? हे 4 कसं आलं, किंवा 5 दोन्ही 10. हा, कारण 5 हे अंशात होतं, 10 हे कशात आहे? छेदात. म्हणून 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10 केलं. परत पुन्हा इथं 2 आलं तर वर 4 होतं, म्हणून बेक बेन बे दोन्ही 4. म्हणजे तिथे तुम्ही असं केलं का? हा. 5 आणि 5 एके 5 आणि हा. 5 दुने 10. हा, आणि मग उत्तर 2 आणि टकाल म्हणजे हा. उत्तर बरोबर 2. हा. टीचर ह्या जागी जर वेगळा अंक असता त्याला भाग जात नाही, तर वर आता 5 20 आणि भागिले 10. छान छान छान. हा, मग 10 दुने 20 असं हा, हा, करायचं हा, ना. चालतंय चालतंय, तसं केलं तरी सुद्धा चालेल. हा, आता हे जर सांग 49 81 121 कसल्या संख्येत ह्या? वर्ग हा, वर्ग संख्या. हा कितीचा वर्ग आहे? 7चा, हा 9चा, 9चा. हा 11चा. हा, मग मला सांग आता 7चा वर्ग परत 9चा वर्ग 11चा वर्ग, मग पुढचा कितीचा येणार? 13चा. छान. कारण की हा, कसल्या विषम संख्या? संख्या आहेत आणि विषम संख्येचा तो वर्ग आहे. मग 13चा वर्ग बरोबर किती येणार? 169. हा, 169. आलं का लक्षात कसं सोडवायचं?
कळाले का? हो. हा, आता मला पुढचं सांगा. 5/4 गुणिले 8/10 गुणिले 7/8 एवढं मोठं तुम्हाला पदावली पण येत्या. पदावली असं नाही पण सगळे ह्याच कशाचा आहे, अपूर्ण अंशांचा गुणाकार, छेदाछेदांचा गुणाकार आठवतंय का? म्हणजे त्या हो. अपूर्णांकामधला आहे ना. पदावलीला काय एकच फक्त दिले, बाकी कुठलंच दिलं नाही. त्याच्यामुळे आपण पदावली असं नाही म्हणता येणार. पण पदावलीला सगळी जर मिश्र म्हणजे बेरीज पण, अधिक पण, गुणाकार, भागाकार वगैरे असं आलं असतं तर म्हटलं असतं. पण हा फक्त कशाचा आहे, अपूर्णांकांचा गुणाकार झालाय तेवढा. कसं करणार सांगा आता? 8×5 = 40. ऐक बाळा, असं न करता काय करायचं, कमी कर ना. हे 5×1 = 5, हा 5×2 = 10. आलं का? आलो. हा, परत इथं किती, 4×1 = 4 आणि इथं किती येणार, 4×2 4×2 = 8. परत इथलं बघ, बे बे आणि खाली पण बे बे. मग एक इकडे- आन्सर आले. एक. हा, एक म्हणजेच किती झालं बघ ह्याचं, 1 × 7/8 करायचं. मग मला सांग किती येणार उत्तर. 1 × 7/8 म्हणजे तिथे खाली एक नाही म्हटल्यावर आपण एक काय नाही बाळा, हे कोणते 1/7 आणि त्याला हा. भागिले कशाला बाळा तसं करत बसायचं सांग बरं. कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर तेच उत्तर येतं ना. 7/8 आन्सर. हा, हेच तुझं आन्सर असणार आहे. कळालं का आता कसं सोडवायचं ते? हो. आता पुढचं बघ, सांग आता ह्याचा एका चौरसाची बाजू 15 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? हा, सांग आता. चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय असते? बाजूचा वर्ग. हा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? बाजूचा वर्ग. हा, मग मला सांग बरं, बाजू किती दिल्या? 15. हा, मग 15चा वर्ग किती येणार सांग? 225. हा, आणि मग त्याला युनिट काय द्यायचं, एकक काय द्यायचं? चौमीटर. हा, चौमीटर. का बरं? कारण की ते क्षेत्रफळ आहे म्हणून. मग चौमीटर देतात. नाही, सेमी. हा, सेमी. का बरं? कारण की तिथे सेमी दिले, तिथे मीटर असतं तर मीटर लिहिलं हा, असतं, मग तिथे हे चौसेमी. कधी- हा, मग हे कधी लक्षात येणार सांग बरं? आणि चुकून तसंच लिहिलंस तर? बरं, आता इथं क्षेत्रफळ विचारलं म्हणून आपण 225 चौरस सेंटीमीटर म्हटलो. जर इथं परिमिती विचारली तर काय करणार? त्याच्या पुढं नुसतं चौ नाही लिहिणार, सेमीच नुसतं लिहिणार. हा, सेमी. मग सांग किती येणार परिमिती ह्याची? 15 चौक. हा, परिमिती बरोबर काय सूत्र आहे परिमितीचं? परिमिती बरोबर हा सर्व बाजूंची बेरीज. हा, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे किंवा 4 गुणिले बाजू लक्षात ठेवलं ना हा. तरी पण चालतंय. म्हणजे 4 गुणिले 15 म्हणजे उत्तर किती येणार? 15 60. चौक हा. 60. 60 सेंटीमीटर लिहिणार का मीटर लिहिणार? सेंटीमीटर. हा, सेंटीमीटर. आलेत का लक्षात आता गणित सगळी? हो. जमेल का? आता मी तुला चौरसाचं सांगितलं, वर्गांचं सांगितलं, आता असंच तुला घनाचं सुद्धा येऊ शकतं. तर घनाचं सुद्धा क्लिअर करणार का नाही? हो. हा, घन पाठ करून घेणार का? किती ते किती करायचे? 1 ते 30. 1 ते 30 घन एवढे नाही करायचे बाळा. 1 ते 10 पर्यंत घन केले ना तरी पण चालतात, काय प्रॉब्लेम येत नाही. काय 1 ते 10 पर्यंत जरी झाले ना तरी बास होतात घन. आणि वर्ग किती पर्यंत पाठ करायचे? 1 ते 30. हा, 1 ते 30 पर्यंत. बरोबर. 25चा वर्ग किती येतो? 25चा वर्ग हा, 625. आणि 24चा वर्ग? थांबा, त्याच्यात 21चा वर्ग 24 24 24. थांबा, yes, हा. 21चा वर्ग 441. सांग, 22चा सांग. वर्ग त्याच्यात 484. 84. 23चा वर्ग 576. हा, बरोबर आहे. 576. 576 बरोबर आहे. आणि 24चा वर्ग 24चा बाळा 576 येणार. 25चा 625 झाला. 25चा वर्ग 24चा वर्ग 576. 576. आणि 23चा वर्ग 529. 529. हा, म्हणजे अजून वर्ग पाठांतर करणं गरजेचं आहे असं वाटतंय का नाही तुला? करायला पाहिजेत का नाही? हा, करायचे. सगळ्यांनाच आले पाहिजेत का नाही? त्याच्यामुळे पाठांतर करणं गरजेचं आहे. वर्ग पाठ करायचे सगळे दिलेले आहेत ते. वर्ग घन वगैरे सगळे पाठ करून घे.